11 धावांची गरज शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सरपंच 2024 चा पर्व. पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकूण पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 20 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 8 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आल्या त्या आतापर्यंत 10 धावा. समीकरण वेगाने बदललंय. 6 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस टुर्नामेंट. समीर सामना कोण जिंकणार? ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचले, ज्या सामन्याची चर्चा भरपूर गरम होती, तो गरमागरम सामना प्रेक्षकांच्या या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 6 आणि गरती 11 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्न निर्माण करतोय आणि प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्नांना वाचा फोडतोय मैदानावरती. या उत्तर शोधूया, पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधूया. येणारा 6 चेंडू मध्ये 6 चेंडू 11 धावा. क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, लेवल क्रिकेट, बॉटम अप क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. टेंबिवली संघाने पुन्हा कमबॅक केलाय. कौतुक करेन टेंबिवली संघाचं देखील. चांगली फाईट करतोय, कारण ज्या टेंबिवली संघाने वाकलेंसरच्या संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना आणून भाग पाडलाय, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. 6 चेंडू 11 धावा. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक हा बघू शकाल आमचा प्रेक्षक वर्ग, ज्यांच्यावरती आम्ही नितांत प्रेम करतो आणि ज्यांच्या प्रेमापोटी आम्ही कॉमेंट्री करतोय, हा आमचा प्रेक्षक वर्ग. स्वागत आहे तुमचं. तुम्ही या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहेत. तुमच्या मुली स्पर्धा आहे आणि स्पर्धा फक्त तुमच्यासाठी आहे. ना बॅक टू क्रिकेट. 7 चेंडू 11 धावा. शेवटचा षटक गोलंदाज सज्ज होतोय मोनिश. ज्या मोनिशनं 2 झेल टिपले, केतनचा देखील झेल टिपला, तोच मोनिश चेंडू याले मात्र येत असताना शेवटच्या स्पेलमध्ये. 6 चेंडू 11 धावा. थरार नाट्य मैदानावरती अंगावरती शहरा निर्माण केलाय. सामन्याने चेंडू ट्रॅव्हल होते, एक्झॅक्टली मिडवे केला, एकदा पुढे गेले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग अँड वॉट अ थ्रो. मोनी चेंडू खाली आलाय. जबरदस्त क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. फिल्डिंगला एन्जॉय करत असताना शतकचा स्टँडर्ड उंचावलाय, त्यामुळे गोलंदाज त्याची उपयुक्तता दाखवू शकतोय. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 10 धावांची. वॉट अ मॅच. 12 चेंडू 20 धावा, 12 चेंडू 19 धावा, 11 चेंडू 18 धावा, 9 चेंडू 11 धावा, 8 चेंडू 11 धावा, 7 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावा, 5 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेसिंग करायचा सामना. लक्षात असू दे केतन. नाही 5 चेंडू 10 धावा शेवटच्या टप्प्यात. आता मात्र केतन उभा राहिलाय. मगाशी शांत बसला होता, कारण आता तो बसू शकत नाहीये, कारण सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. गोलंदाजी देखील चांगली झाली टेंबिवली संघाचे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं झालंय आणि तेवढी चांगली फाईट करतो तो मात्र वाकलन संघ मैदानावरती. वॉट अ मॅच. असं वाटतं की फायनलचा सामना बघतो की काय आपण, आजच फायनल की हाय की काय, असं वातावरण निर्माण झालं मैदानावरती. वरती लाउंडर विकेट. उमेश भोईर स्ट्राईक एंडला. फलंदाज, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. ओ माय गॉड, अनदर विकेट गोज डाऊन. अजून एक धक्का क्रमांक 5वा. थोडस प्रेशर मैदानावरती, कॉलिंग झाली नाहीये आणि त्या वादामध्ये फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. विकेट नंबर 5वा मैदानाच्या बाहेर. मोनिशने चांगले झेल टिपले. ज्या मोनिशने केतनचा झेल टिपला, त्याच मोनिशने सामन्यामध्ये पुन्हा कंबर कसले. दोन्ही संघाचं लक्ष सामना जिंकणं आहे. मात्र सामना कोण जिंकणार? येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 10 धावांची. यस, क्रॉसिंग कंपल्सरी करायचे. लक्षात असू द्या. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. बघायचंय 45 वरती सामना थांबलाय. 5 गडी बाद झाले. अर्धा लक्ष गाठलंय मैदानावरती आणि अर्धा संघ देखील सामन्यामध्ये परतलाय. त्यामुळे सामन्याचं चित्र वेगाने बदलते. येणारे चेंडू आता मात्र हे असतील ते 5 आणि 4 आणि गरज आहे ती 10 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. प्रेक्षकाच्या मेंदूला सुन्न करणारा सामना थरार नाट्य मैदानावरती. वॉट अ मॅच. राऊंड विकेट. फ्रंटफुटला गेला फलंदाज. ड्राईव्ह केला चेंडूला, एकदा पुणे केले, दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक हवी ती मात्र जीतला. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज आहे ती 9 धावांची. येणारे चेंडू 3 आणि 9 धावांची गरज आहे. येणारा चेंडूवरती चौकार षटकार आला तर सामना बॅलन्स होईल. सिंगल डबल आले तर सामना थोडंसं प्रेशराईज केले जाईल. ते वाकले संघाला. यश योगेश. तर नक्कीच आमचे समीदादा काठवले मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत नितेदादा पाटील यांनी स्पर्धेसाठी आणि वाकलन संघाला.
येस योगेश, थोड्याशा आपण शुभेच्छा कमी देऊया. सामन्याकडे आपण बोलूया. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना क्लोज एन्काउंटर आहे. बघायचे सामना कोण जिंकणार आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात हा सामना येतो. 3 चेंडू आणि 9 धावा थरार क्रिकेटच्या मैदानावरती. व्हॉट अ मॅच. ऑन साइडला खेचला फटका. This is a good finish. Terrific stroke from the batsman. Jeet Bhair, he's on the fire. That's a 6. सुद्धा जीत मध्ये का त्याने स्ट्राईक घेतली आणि का त्याने स्ट्राईक द्यायला सांगितले फलंदाजाला याचं उत्तम उदाहरण दाखवलं मैदानावरती. दिस इज अ फुल डिलाइटफुल स्ट्रोक दाखवलाय मैदानावरती. 6 धावा वसूल केल्यात. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग सामना करायचा तुम्हाला हे लक्षात असू द्या. आता मात्र केतनकडे लक्ष लागलंय. केतन चेंडू बघतोय मागे चेंडू आणायचा की नाहीये. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 19 धावा. जबरदस्त सामना शेवटच्या टप्प्यात जसजसा जवळ आला तसं सामन्याचा प्रेशर वाढलं आणि आता सामना राहिलाय. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली. चेंडूची मागणी. चेंडू शोधून आणलाय. मोबाईलच्या बॅटऱ्यांचा वापर केलाय. तंत्राचा वापर केलाय. मात्र चेंडू आम्हाला मॅच बॉल मैदानावरती हवाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. आता मात्र सामना कोण जिंकणार ह्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. येणारा चेंडू कसा फेकला जाणार. येणारा चेंडू ते किती धावा येणार. जीत चेंडूला बीट होणार की जीत स्ट्राईक हातामध्ये ठेवणार ह्याचं चित्र तुम्हाला स्पष्ट होणार आहे. गोलंदाज मोनिशचं कौतुक करेन. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. त्यांनी देखील कंबर कसली मैदानावरती. त्यांनी देखील लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन दाखवत गोलंदाजीमध्ये भेदकता दाखवली आणि फलंदाज जीतनं एक षटकार म्हणून सामन्यात कमबॅक केलाय. 2 चेंडू आणि गरज आहे ते 3 धावांची. श्वास रोखणारा सामना. थंडीमध्ये जबरदस्त गरमागरम सामना आणि प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चेला उदाहरण होते की सामना कोण जिंकणार. 2 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. हो बीट केला फलंदाजाला. आता मात्र का होणार. विल बी विनर इन दिस मॅच. 1 चेंडू आणि कंपल्सरी काढायच्या त्या 3 धावा. कारण 3 धावा धावून होणार नाहीये. त्यामुळे मारावा लागणार तो षटकार की चौकार. ज्या जीतनं मैदानावरती आतापर्यंत चांगली कामगिरी केली. ज्या जीतनं सांगितलं की मला स्ट्राईक हवी आहे तो जीत सामन्याला जीत निर्माण करून देणार का. प्रेक्षकांना विनंती सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया दोन्ही संघांचं. पैसा वसूल सामना. 1 चेंडू 3 धावा. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे त्यांना सामना बघू नका. डोळे बंद करा आणि फक्त कॉमेंट्री ऐका. पंचांचा इशारा नो बॉलचा आहे का. याच पंचांचा नो बॉलचा इशारा झालाय. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि बघायचंय व्हॉट्स गोइंग ऑन. व्हॉट हॅपनिंग इज देअर एक्झॅक्टली. आणि पंचांचा इशारा झालाय. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडाट देखील झालाय. आम्हाला चेक करायचंय. आता बघायचंय धावा किती झाल्यात. नो बॉलचा इशारा दिलाय. थरार नाट्य रंगत्या मैदानावरती. एक्झॅक्टली काय झालंय ह्याची उत्कंठा आम्हाला देखील लागली. कारण चेंडू नो बॉल दिला पंचानं. मेन पंच आमचे जय पवार सरांना. त्यामुळे धावा किती आहेत बघा. हॅव अ लुक ॲट द रिप्ले. नो बॉलचा इशारा झाला पंचाकडनं. एकदा पूर्ण केली आहे. येस कारण जिथे जीत थांबला होता एकदा पूर्ण केली म्हणजे 2 धावा मिळणार आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद आहे की नाही पाहणं. पंच आम्हाला सांगतीलच काय झालं एक्झॅक्टली. पंच डांगरे सर आम्हाला सांगतील की दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद आहे की नाहीये. की धाव पूर्ण झाली की हात लागले स्टंपला की चेंडू अगोदर लागलाय की फलंदाज फ्रेम मध्ये नाही दिसत. व्हॉट अ मॅच. जे प्रेक्षक मांड्यावर देखील आमचे आता उभे राहिलेत. काय सामना झालाय. असं वाटलं की आजच फायनलचा सामना बघतो की काय. किती क्रेज आहे वाकलन संघाची. किती क्रेज आहे टेंबिवली संघाची. किती चांगला स्पर्धेचा चांगला सामना होऊ शकतोय. क्रिकेटचा दर्जा किती वाढू शकतोय. क्रिकेटची क्वालिटी किती असू शकते आणि क्रिकेटचा ग्लॅमर किती असू शकतोय आणि क्रिकेटचा चाम किती बनू शकतोय संपूर्ण दाखवल्या मैदानावरती. दोन्ही संघांना पूर्णपणाने कसोशीने प्रयत्न केलेत. पंचांचा नोबॉलचा इशारा झालाय. त्यामुळे टेंबिवली संघाला नोबॉल फार मागात पडेल. वाकलन संघ जिंकू शकत नव्हता तर 3 धावा तिथे झाल्या नसत्या. फक्त 1च धाव झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि बघायचा आहे हा चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या मागण्या माध्यमातून सरपंच चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. रात्रीच्या वातावरणामध्ये थंडगार वातावरणामध्ये रंगलेला सामना. प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमध्ये भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. 1 चेंडू 3 धावांची गरज होती आणि नो बॉल आलाय. नो बॉल मुले म्हणजे 2
तर फलंदाज नॉट आउट म्हणजे 1+2 आणि 3 धाबा झाल्यात. केतनचा संघ म्हणजे वाकलन संघ